रात्री मी झोपलो होतो. सगळं नॉर्मल होतं. पण अचानक मी उठलो, घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 3 वाजले होते. मी पाणी प्यायला उठलो, सगळं ठीक होतं. मी परत झोपलो, पुन्हा उठलो, घड्याळ पाहिलं, रात्रीचे 3च वाजले होते. मी थोडा कन्फ्यूज झालो. अरे आत्ताच उठलो ना. मी स्वतःला पिंच केलं. आता खरंच जागा आहे. मी पुन्हा चालायला लागलो. पण सगळं तसंच, तोच रूम, तोच घड्याळ आणि तीच वेळ, रात्रीचे 3 वाजलेले. आता मला कळायला लागलं, हे काहीतरी चुकीचं आहे. मी जोरात ओरडलो, मी जागा आहे. पण अचानक माझ्या मागून आवाज आला, नाही. मी मागे वळलो, कोणीच नव्हतं. मी धावत दरवाजाकडे गेलो, तो उघडला, बाहेर पडलो. पण पुन्हा तोच रूम, तोच घड्याळ, तीच वेळ, रात्रीचे 3 वाजलेले. आता मी पूर्णपणे घाबरलो. मी रडायला लागलो, कोणी आहे का? मला बाहेर काढा. तेवढ्यात एक सावली दिसली. ती माझ्याकडे बघत होती आणि हळू आवाजात म्हणाली, तू इथेच अडकला आहेस. मी डोळे बंद केले, जोरात ओरडलो आणि अचानक मी खरोखर जागा झालो. सकाळ झाली होती. मी सुटकेचा श्वास घेतला. मी घड्याळाकडे पाहिलं. घड्याळ बंद पडलं होतं आणि तीच वेळ होती, कारण घड्याळ रात्री 3 वाजता बंद पडलं होतं. तुम्हाला काय वाटतंय? हे खरंच स्वप्न होतं का? खूप भयानक होतं. जर तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.